नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। सध्या स्थायी ग्रुप हॉस्पिटलच्या शेजारी आपण आहोत आणि येथे शेजारी असणाऱ्या घराला आपण जर पाहिलं तर आग लागलेली आहे आणि घटनास्थळी आता लवकरच अग्निशमक दलाची गाडी येणार आहे आणि या परिसरात असणाऱ्या घरांना जे आहे ती आग लागलेली आहे आणि हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्या आजूबाजूला जी तरुण होती त्यांनी लगेच या घटनास्थळी धाव घेतलेली आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे आणि अग्निशमक दलाची गाडी आता लवकरच इथे येणार आहे आणि अग्निशमक दलाची गाडी इथे येण्यासाठी पोहोचण्यासाठी आपण जर पाहिलं तर हा रस्ता जो आहे तो सर्व तरुणांच्या माध्यमातून मोकळा केला जातोय आणि समोर काही बैठी घरं आहेत, तिथेही आग लागलेली आहे, स्फोट होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या परिसरातील स्थानिक आहेत, तरुण आहेत, त्यांनी हा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि अग्निशमक दलाची गाडी इथे येण्यासाठी रस्ता जो आहे तो मोकळा केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे घरं आहेत, तिथे सिलेंडरही आहेत, त्यामुळे स्फोट होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे लोकांना इथून पाठवलं जातं। या परिसरातील सगळे तरुण असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अग्निशमक दलाची गाडी निघालेली आहे। अग्निशमक दलाची गाडी ही आता घटनास्थळी लगेच दाखल होणार आहे आणि तिथे सिलेंडर वगैरेही असल्यामुळे हा रस्ता जो आहे तो आपण पाहिलात तो बंद करण्यात आलेला आहे। उड्डाणपुलाच्या शेजारीच साई ग्रुप हॉस्पिटलच्या पाठीमागची जी गल्ली आहे तिथेच आपण बघू शकतो हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आग आतमध्ये प्रचंड मोठी आहे, सिलेंडरही आतमध्ये असल्याचं कळतं। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता अग्निशमक दलाची गाडी जी आहे ती गाडी दाखल झालेली आहे आणि अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून आता ही आग विझवली जाणार आहे, परंतु आगमध्ये सिलेंडर वगैरे असल्याचं कळतं। अग्निशमक दलाच्या 2 गाड्या आलेल्या आहेत। घटनास्थळी आपण बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान जे ते दाखल झालेले आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहेत। काही लोक इथे राहत होते आणि आतमध्ये सिलेंडरही आहेत असं कळतंय। लोक वगैरे आतमध्ये अडकले का याची ही माहिती घेतली जाते आणि आपण बघू शकतो या परिसरातील सगळे तरुण जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत।
आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. काही बैठी घरं आहेत समोर साईकृपाच्या बाजूला, ते साईकृपा हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूची जी गल्ली आहे उड्डाणपुलाच्या समोर, तिथे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपूर्ण यंत्रणा पोहोचलेली आहेत, वाहतूक विभागाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत, अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत आणि लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. घटनास्थळी आपण बघू शकतो या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आणि बैठी घरं होती, इथे अचानक आग लागली आणि बऱ्याच प्रमाणात जे आहे ते सिलेंडर देखील या ठिकाणी असल्याचं कळलं. आगीने रौद्र रूप धारण केलं, परंतु या परिसरातील तरुणांनी स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेनेचे युवा नेते अभिषेक संजय जाधव हे देखील घटनास्थळी आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातूनही या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. सर, काय आगीचं कारण केलेलं आहे? अजूनपर्यंत आगीचं कारण काय स्पष्ट झालेलं नाहीये, पण जसं की आपण बघत असाल की फायर ब्रिगेडच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणावर हजर झालेल्या आहेत, तर लवकरात लवकर आग विझवावी अशी प्रयत्न त्यांच्याकडनं चालू आहे. आणि आगीचं कारण कशामुळे लागले, काय लागले, अजून कोणतेही कारण स्पष्ट झालेलं नाहीये. बघूया, प्रयत्न चालूच आहेत त्यांचे. याच्यात फक्त एवढं आहे की सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, कुणाला काय दुखापत होता कामा नये. सचिनदा देखील आहे, सचिन राठोड देखील इथे होते. आता तुम्ही इथे होता घटनास्थळी, तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवलेलं आहे. आज कशामुळे लागली, काय कारण कळलं का? ऍक्च्युली काय आम्हाला काही कळलं नाही. आम्ही तिथं बाहेर सगळीजण बसलेलो, जेवायलाच बसलेलो. अचानक मुलांचं हे आलं, मुलं बोलली की दादा असं झालेलं आहे तिथं. मग आम्ही सगळी मुलं इथं धावून आलो, बघतो तर आगीचा एकदम ज्वाला उडलेला. प्रयत्न केला आमच्या परीने जेवढं होते ते. मग नंतर अग्निशमन दलांना फोन केला, लगेच ती टीम आलेली आहे. आता विषय असा होता ना की ही झोपडपट्टीत, आता ते कुठून अचानक काय झालं काय सांगता येत नव्हतं. फक्त आतमध्ये सिलेंडरचा होता. आता अग्निशमन दल येऊन ते त्यांनी तात्पुरता हे केलेलं आहे. सचिन राठोड यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. तेही या ठिकाणी होते, त्यांचे सगळे सहकारी होते आणि त्यांनी तात्काळ या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवलेलं आहे, गाड्यांना बोलवलेलं आहे आणि पाण्याचा मारा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरू आहे. आणि ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी तरुण मंडळी इथे आसपास असल्यामुळे यांनी तात्काळ हा रस्ता सर्वप्रथम बंद केला. अग्निशमन दलाच्या गाड्यांना या ठिकाणी येण्यासाठी वाहनं त्यांनी रस्ता केला. त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून पाणी मारून संपूर्ण आग जी आहे ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात.
आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आग कशामुळे लागली अद्यापही कळू शकलेलं नाहीये. परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण बघितलं तर छोटी छोटी घरं आहेत आणि या घरांमध्ये सिलेंडर देखील आहेत आणि स्फोट होण्याची शक्यता होती. परंतु घटनास्थळी आपण बघू शकतो या घटनेनंतर तात्काळ अग्निशमक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत, जवान पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहू शकतो ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. विजली ना नहीं बता रहा है पर फिर भी जो लगा कैसा ज्या घरांना आग लागलेली आहे तिथं आता अग्निशमक दलाचे जवान पोहोचलेले आहेत आणि ती आग विझवण्यासाठी आपण बघू शकतो शर्थीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व प्रशासकीय यंत्रणा असतील, वाहतूक विभागाचे कर्मचारी असतील, अग्निशमक दलाचे जवान असतील, सगळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता आपण जर पाहिलं तर सगळीकडे पाण्याचा मारा करण्यात येतोय आणि आग विझवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. घटनास्थळावरून सगळी दृश्य आपण पाहतो. समोर असणाऱ्या एका छोट्या घरात सर्वप्रथम आग लागली, त्याच्यानंतर त्या आगीने मोठा पेट घेतलेला, परंतु आता अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. उड्डाणपुलाच्या अगदी समोरच साई कृपा हॉस्पिटलच्या बाजूला जो रस्ता आहे तिथेच हा संपूर्ण घटनाक्रम घडला. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. आजूबाजूला जी तरुण होते त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जी लोक होती त्यांना बाहेर काढलं, संपूर्ण रस्ता बंद केला आणि अग्निशमक दलाच्या गाडीला येण्यासाठी त्यांनी रस्ता मोकळा करून दिला आणि तात्काळ त्या ठिकाणी अग्निशमक दलाच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात या घरांमध्ये सिलेंडर देखील होते कारण की आग वाढत चाललेली, परंतु घटनास्थळी पटकन अग्निशमक दल दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर समोर ज्या झोपडीला मोठी आग लागलेली ती आग विझविण्यात यश आलेलं आहे. हा शिवसेनेचे युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव हे देखील घटनास्थळी आहेत. या संपूर्ण घटनेनंतर ते तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत त्यांनी अग्निशमक दलाच्या जवानांना देखील मगाशी सूचना दिल्या आणि आता आपण जर पाहिलं तर या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना जे आहे ते यश आलेलं आहे.